श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज आहे गुरुवार. आज गुरुवारच्या बेतामध्ये आहे मसाले भात. तर आम्हाला आज 4 ते 5 दिवसातनं लाईट आलेली आहे. 4-5 दिवस झालं लाईटच नव्हती. लाईट पण नाही, पाणी पण नाही आणि धड मोबाईलला रेंज पण नाही आणि चार्जिंग तर नाहीच नाही. मग आम्ही चार्जिंग तर काय मोठ्या गाडीतनं करत होतो, पण रेंज नाही, चार्जिंग नाही, काहीच नाही. त्याच्यामुळं मला काय 2-3 दिवस झालं व्हिडिओज टाकणं झालं नाही. तर काल रात्री संध्याकाळी रेंज आली आहे आणि लाईट पण काल रात्रीच आली आहे. त्याच्यासाठी मी आज हा व्हिडिओ शूट करते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. माझा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा. आणि मला आज कळाले की आषाढी वारीची मला तर काही हेच नव्हती, म्हणजे अपडेटच नव्हती काहीच. तर मला आज कळाले की मला आज कळालं की एवढ्या मोठ्या पावसामुळं इंद्रायणी नदीला पूर आला होता. खूप जास्त, म्हणजे वारीचा मार्गच पूर्ण भरून गेला होता पाण्याने. वारीच्या मार्गावरूनच पूर्ण पाणी झालं होतं. आणि आज मला असं बातम्यामध्ये बघितलं, तर टी व्ही पण नव्हता चालू, त्याच्यामुळे आम्हाला काही बातमी पण नव्हती, काहीच नाही. आज बातम्यामध्ये बघितलं की काही तास राहिले होते पालखी निघण्यासाठी, आणि एका तासाच्या आतमध्ये इंद्रायणी नदीने तिचा प्रवाह कमी करून वारकऱ्यांना रस्ता मोकळा केला आणि पालखीचा मार्ग मोकळा केला इंद्रायणी नदीने. काय देवाचा चमत्कार आहे काय माहिती. इंद्रायणी नदी 2-3 दिवस आधी पूर आला होता. 2 दिवस आधी पूर आला होता इंद्रायणी नदीला, आणि काहीच तास बाकी होते फक्त पालखी निघण्यासाठी. तर इंद्रायणी नदीने तिचा प्रवाह कमी करून आपल्या पंढरपूरमध्ये जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मार्ग मोकळा केला. तर काय निसर्गाचा चमत्कार, देवाचा चमत्कार. छान वाटलं. वारकरी गेले. तर असं वाटत होतं वारकरी म्हणजे वारी यावर्षी जाणार नाही, पण गेली वारी. ते म्हणतात ना, उभ्या जन्मात विठ्ठला वारी चुकायाची नाही, तसंच झालं. आणि ह्या वर्षी पण वारी काही चुकली नाही, आणि यावर्षी पण वारी गेलेली आहे पंढरपूरला. आणि आत्ता पालखी आहे पुण्यामध्ये, दगडूशेठ गणपतीच्या तिथं पालखी आहे. तर छान वाटतंय. वारकरी हसत गमत खेळत हे करत सगळे वारकरी चाललेले आहेत फुगड्या खेळत. तर आज खूप दिवसामध्ये लाईट आल्यामुळं छान वाटतं. आज लाईट खूप दिवसांनी म्हणजे 2-3 दिवस नव्हती लाईट, काहीच नव्हती. लाईट नाही, पाणी नाही, सगळं म्हणजे गावाकडच्या सारखं वातावरण झालं होतं. छान वाटत होतं. ते पण छान वाटत होतं. आता पण छान वाटतं. लाईट नाही आहे आणि मोबाईलला रेंज पण नव्हती आणि कोणाला फोन लावायला पण 1 किलोमीटर लांब जायला लागत होतं. तर त्या पावसामुळे 8 दिवस पाऊस थांबला नाही. किती पूर आला होता पुण्यात. छान वाटलं. पण पूर पण आला. इंद्रायणी नदीने तिला स्वच्छ करून घेतलं. लोकांना कळायला पाहिजे की आपण नाही टाकायला पाहिजे असं नदीच्या पात्रामध्ये घाण. तरी पण त्यांनी टाकलीच. पण आता इथून पुढं तरी त्यांना कळायला पाहिजे की आपण नदीच्या पात्रात घाण करू नये म्हणून. निर्माल्य, फुलं वगैरे नाही टाकायला पाहिजे त्याच्यात. तरी पण टाकतात. आता बघू. यावर्षी इंद्रायणी नदीने स्वतःला स्वच्छ करून घेतले. प्रशासनाची वाट बघितली नाही नदीनं. तिनं स्वतःला स्वच्छ करून घेतलेलं आहे. इथून पुढं तर लोकांनी असं निर्माल्य हे टाकू नये नदीच्या पात्रात. तर आता एवढाच व्हिडिओ होता. श्री स्वामी समर्थ आणि रामकृष्ण हरी. सगळ्यांना वारीच्या खूप खूप शुभेच्छा.